हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू अवर चॅनल कुकिंग कट्टा। तर आज मी तुम्हाला चिकनची रेसिपी दाखवणार आहे, चिकन ग्रेव्ही दाखवणार आहे। तर आपण त्यासाठी काय काय तयार करायला लागेल ते मी तुम्हाला सांगते। इथे मी चिकनला हळद, मीठ, मसाला, दही असं लावून मॅरिनेट करायला ठेवलं आहे। तिथपर्यंत आपण बाकीचं सगळं तयार करायला घेऊयात। इथे कांदा परतून घेतला आहे, बऱ्यापैकी तेल थोडं जास्त वापरलेले आहे। मेथीचे दाणे टाकले आहेत थोडेसे, म्हणजे जरा चव चांगली येते त्याच्याने। पण हळद घेऊया, कारण मी चिकनला ऑलरेडी हळद लावलं, त्यामुळे मी जास्ती हळद इथे वापरली नाही आहे। नंतर मसाला घेतलेला आहे, तिखट जसं हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही घ्या। त्याच्यामध्ये मी तमालपत्री, वेलची, दालचिनीचा तुकडा असं सगळं घेऊन एक खरपूस होईपर्यंत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे बऱ्यापैकी, म्हणजे जरा लाल कलर यायला पाहिजे। आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी टॅमॅटो पेस्ट पण टाकायची आहे, जर कोणाला गोड आवडत असेल तर थोडी जास्त टाकला तरी चालेल। इथे मी बाजूला जिरा राईस करायला ठेवला आहे, तिथपर्यंत आपलं चिकन होतच आहे। आणि आपण हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे। परतवल्यानंतर मग त्याच्यामध्ये चिकन घालायचं आहे। आणि इथे मी कुठेही खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे आणि जास्ती पाणी पण नाही घेतलेलं आहे, जे वाफेवर येतं ते ठेवलेलं आहे। वन मोर थिंग, मी इथे चण्याचं पीठ वापरलं आहे, ग्रेव्हीला जरा चांगली टेस्ट येते। तुम्ही पण तसं करून बघा, चांगलं असतं। मे बी कोणी करतही असेल, टेस्ट चांगली येते त्याच्यावर। तर हे असं चांगलं परतवून घ्या, थोडं थोडं चमच्याने पाणी घाला, जास्ती पाणी नका वापरू। इथे मी टॅमॅटो प्युरे वापरत आहे, 1-1.5 चमचा वापरला आहे। बारीक टॅमॅटो चिरून जरी तुम्ही वापरलात तरी चालू शकता, त्याच्यामध्ये जशी टेस्ट असेल त्याप्रमाणे तुम्हाला घेता येतं ते। पण हे करून बघा, अप्रतिम लागतं, कमाल आहे। भाकरीबरोबर पण तुम्ही खाऊ शकतात, पण आज मी इथे पावाबरोबर हे करणार आहे आणि जिरा राईस आहे। अप्रतिम टेस्ट आहे, नक्कीच करून बघा। आणि तुम्ही कोणत्या प्रकारे करता ते पण मला कमेंटमध्ये सांगा, की ह्याच्यामध्ये अजून काय करायला लागेल म्हणून। चिकन अगदी सुकं चिकन नाही आहे, थोडी ग्रेव्ही आहे त्याला। सुकं चिकन पण मी नेक्स्ट टाईम तुम्हाला नक्की दाखवेल। हिरवं चिकन पण मी बनवते, ते पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन, मला कमेंटमध्ये सांगा, मी ते दाखवेन। इथे मी ह्याचा सुहाना मसाला वापरलेला आहे थोडासा। चिकनला जो लावला आहे तो आपला नॉर्मल मसाला, जो घरगुती मसाला असतो तो मी वापरला आहे। तो मी वापरते खामकरचा। आणि हा जो मी आता इथे टाकला तो सुहाना चिकन मसाला म्हणून येतो, तो थोडीशी टेस्ट येण्यासाठी टाकलेला आहे। त्याची पण टेस्ट अप्रतिम लागते, नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा जर तुम्ही घरी केली तर। ह्याच्या आधी मी भरलेल्या खेकड्याचा व्हिडिओ शेअर केलेला आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला मोर दॅन 2000पेक्षा चांगले व्ह्यूज आलेले आहेत। तर जर कोणी बघितला नसेल तर तो नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अजून नवीन नवीन व्हिडिओ माझे बघता येतील। मी काय काय जे शेअर करणार आहे त्या रेसिपी तुम्हाला बघता येतील। आणि बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल त्याचं। आणि आता ह्याच्यामध्ये हे जे मी चिकन केलेलं आहे, मसाला वगैरे लावलेलं, ते मी आता त्याच्यामध्ये टाकते। एक 15-20 मिनटं लागतात शिजायला। हे अर्धा किलोचं आहे, ते आता आपण त्याच्यामध्ये ठेवूया आणि वाफ येईपर्यंत शिजवायचं आहे चांगलं मस्त असं। टेम्पटिंग लागतं, नक्की करून बघा। वाफळलेल्या भाताबरोबर, भाकरीबरोबर अप्रतिम लागतं, कमाल चव आहे त्याची। इथे हे सगळं असं चिकन मी ठेवलेलं आहे, थोडं मुरू द्या त्याचा मसाला जो आहे तो। आणि ज्याच्यामध्ये आपण चिकन ठेवलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाका, म्हणजे जो मसाला आहे तोही घ्या ग्रेव्हीसाठी। आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ पण टाकलं आहे मी, म्हणजे पाण्यामध्ये मीठ चांगलं विरघळतं आणि ते सगळीकडे सेम चव येते। डायरेक्ट टाकलं तर एकाच ठिकाणी कुठेतरी लागते, त्यापेक्षा त्या पाण्यामध्ये ठेवा, मीठ टाका थोडंसं, जसं तुमच्या चवीप्रमाणे आहे ते। आणि मग ते त्याच्यामध्ये ॲड ऑन करा आणि ताट ठेवून वरती त्याच्यावर पाणी ठेवा, म्हणजे गंजे ते गरम झालेलं पाणी आहे ते त्या चिकनच्या ग्रेव्हीमध्ये आपण टाकायचं आहे। म्हणजे जेवढं तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता।